आता बघूया 36 जिल्हे 50 बातम्या। पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात उंच कड्याचा काही भाग कोसळला। यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला संरक्षक कठडा तुटला। रस्त्यावर वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला। पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने। बोईसर उमरोळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत। पालघरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका। पालघरमध्ये पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर दापोलीसह खेड आणि चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी ओढे नाले प्रवाहित। पहिल्याच पावसात बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहराजवळील नाल्याला पूर। नाल्यांची साफसफाई न झाल्याने काठावरील घरात पाणी। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। भंडारा, मोहाडी, साकोली, तुमसर तालुक्यात जोरदार पाऊस। विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। किनारपट्टीसह पश्चिम घाटात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता। अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यात वाढ। धुळे तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। शेतकऱ्यांकडून मका लावण्याला सुरुवात। यंदा कपाशीऐवजी मका पिकाला शेतकऱ्यांचं प्राधान्य। नागपूरमध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी। सोयाबीन आणि तुरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली। मात्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याने कांद्याला 3000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या 2000 प्रति क्विंटलचा दर। धुळे जिल्ह्यात चाऱ्याचा पुरवठा कमी असल्याने दरामध्ये वाढ। शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट। हिरव्या चाऱ्याच्या दरात यावर्षी दुपटीने वाढ। धुळे जिल्ह्यात पावसानंतरही 179 विहिरी अधिग्रहित, तर 12 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची माहिती। रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये। अपक्ष निवडणूक लढवलेल्या भरत शहांची वकिलामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। रवींद्र वायकरांचा विजय संशयास्पद असल्याचाही नोटीसमध्ये उल्लेख। उद्धव ठाकरेंनी कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलं आणि आता शर्ट आणि शर्ट असले फुटका शब्दच्छल करतायत। उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंवरील टीकेला राजू पाटलांचा पलटवार। सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा बारामतीत नागरिकांच्या भेटीगाठी घेणार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची आज भेट घेणार। हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबाबत पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारनं भूमिका स्पष्ट करावी। हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्यावी, पत्रातून विनंती। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही। सगळे सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही। मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। मराठा समाजाला फडणवीसांच्या विरोधात घालवण्याचं काम गिरीश महाजनांनी करू नये। फडणवीसांना अडचणीत आणण्याची गिरीश महाजनांची चाल। मनोज जरांगेंचा महाजनांवर हल्लाबोल। जरांगे असंवैधानिक भाषा वापरतात, त्यांचं काय षडयंत्र सुरू आहे? लक्ष्मण हाकेंचा सवाल। तर लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, जरांगेंचा आरोप।